वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, राज्यसेवा 2024 ची सुधारित जाहिरात आली आणि त्यामध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आणि ओपन प्रवर्गातून ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला होता त्यांना आता एससीबीसीचा विकल्प देण्याची संधी दिलेली आहे. आणि ते विकल्प देण्यासाठी आयोगानं 9 ते 24 मे या दरम्यान वेबसाईटची लिंक ओपन केलेली आहे. एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन आपलं अकाउंट लॉग इन केल्यानंतर माय अकाउंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या जाहिराती दिसतील आणि त्या जाहिरातीमध्ये राज्यसेवेच्या जाहिरातीवर गेल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन्स म्हणून एक ऑप्शन दिसेल आणि त्या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल. तिथं असं विचारलंय म्हणजे तुम्ही एससीबीसी या प्रवर्गात मोडता का, तर तिथं यस आणि नो असे विकल्प दिलेले आहेत. जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून अर्ज सादर केलेला आहे आणि तुम्हाला जर एससीबीसी मध्ये मोडताय असं यस म्हणायचं असेल तर तुम्ही तिथं यस करा. यस केल्यानंतर तुम्हाला तिथं तुम्ही जे प्रमाणपत्र घेतलेलं आहे ते प्रमाणपत्र कुठल्या जिल्ह्यामधून घेतलेलं आहे तो जिल्हा मेन्शन करायचा आहे आणि त्या प्रमाणपत्रावर दिनांक काय आहे ती मेन्शन करायची आहे आणि तिथं त्यानंतर तुम्हाला ती लिंक सबमिट करायची आहे. परंतु तुम्हाला जर ईडब्ल्यूएस प्रवर्गातून तुम्ही अर्ज केलाय आणि तुम्हाला जर एससीबीसी प्रमाणपत्र मिळत नसेल किंवा तुमच्याकडे आता प्रमाणपत्र नाही, परंतु जनरली एससीबीसी प्रमाणपत्र मिळत असेल तर ते तुम्ही प्राप्त करा आणि त्यानंतर यस करून हे विकल्प द्या. परंतु तुमचं प्रमाणपत्र निघतंय परंतु तरी देखील तुम्ही निष्काळजीपणा करताय किंवा प्रमाणपत्र कधी काढू असं म्हणत असाल तर तुम्हाला ओपन हा विकल्प द्यायला काही हरकत नाही. मग तुम्ही ओपन विकल्प म्हणजे द्यायचा आहे कसा, जर तुम्ही एससीबीसी देत असताना तुम्ही यस म्हटलाय तर इथं तुम्हाला नो म्हणायचं आहे. नो म्हटल्यानंतर इतर कोणत्याही गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या नाही आणि डायरेक्ट सबमिट करायचं आहे. याचा अर्थ ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला एससीबीसी रिझर्वेशन घेता येते किंवा ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला ओपन सुद्धा करता येते, जेणेकरून तुम्हाला इथं कोणतंही प्रमाणपत्र द्यावं लागणार नाही. परंतु एससीबीसीचा अर्ज सादर करत असताना विकल्प देत असताना तुम्हाला 24 मे समजा शेवटची तारीख आहे तर त्यापूर्वीचं प्रमाणपत्र लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट तरी. परंतु असं पण होऊ शकतंय की बऱ्याच उमेदवारांना शेवटच्या दिवशी प्रमाणपत्र मिळू शकतं आणि ते उमेदवार घाई गडबडीत काय करतात, आत्ताच फॉर्म भरतात आणि कालावधी काही दिवसानंतर त्यांच्या हातात प्रमाणपत्र मिळतं. त्यावेळेस त्यांच्याकडून ही वेळ गेलेली असते. त्यामुळं तुम्हाला जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हे विकल्प देऊ नका, यस किंवा नो हे ठरवू नका. जर तुमचं प्रमाणपत्र अगदी शेवटच्या 1-2 दिवसात मिळणार असेल तर तुम्ही नक्की एससीबीसीचं रिझर्वेशन द्या आणि त्याचा फायदा घ्या. परंतु काही उमेदवार असे आहेत की त्यांनी ओपन मधून अर्ज सादर केला आणि आता त्यांच्याकडे एससीबीसी हे प्रमाणपत्र आलेलं आहे किंवा त्यांना मिळणार आहे, तर त्या उमेदवारांना देखील या पद्धतीनंच प्रोसिजर करायची आहे. म्हणजे तुम्ही यस हा ऑप्शन निवडला की ही सगळी प्रोसिजर करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. परंतु जर तुम्ही नो म्हणत असाल तर तुमचा प्रवर्ग हा ऑटोमॅटिकली ओपनच राहणार आहे, जेणेकरून तुम्हाला कोणतंही प्रमाणपत्र द्यायची गरज भासणार नाही. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आयोगानं जे सांगितलंय, काही उमेदवार ओपन मधून अर्ज करतायत तर काही उमेदवार हे ईडब्ल्यूएस मधून अर्ज सादर करतायत. जर ह्या उमेदवारांनी विकल्प दिलाच नाही तर ह्या उमेदवारांची स्वतःचीच कास्ट राहणार आहे. ईडब्ल्यूएस मधून अर्ज सादर केला असेल तर ईडब्ल्यूएसच राहील आणि ओपन मधून केला असेल ओपन मध्येच राहील. ओपन मध्ये केलाय त्यांना काही अडचण येणार नाही, कारण त्यासाठी विशेष जातीचं प्रमाणपत्र लागत नाही किंवा नॉन क्रिमिलियर लागत नाही. परंतु ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांचं काय, त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असणार आहे, हे जुनं प्रमाणपत्र असणार आहे. परंतु ह्या उमेदवारांना आता ईडब्ल्यूएस चा लाभ मिळत नाही, त्यांना डायरेक्ट एससीबीसीचं प्रमाणपत्र काढावं लागणार आहे 10% रिझर्वेशनचं. त्यामुळे ज्यावेळेस हे उमेदवार ईडब्ल्यूएस विकल्प कायम ठेवून ज्यावेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस जात आहे, त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येत आहेत, त्यावेळेस त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस असणार आहे पण ते जुनं असणार आहे, जुने प्रमाणपत्र असणार आहे आणि एससीबीसीचं नवीन प्रमाणपत्र असणार आहे. परंतु आयोग असं म्हणतंय की कोणत्याही टप्प्यावर त्या उमेदवाराला त्याचा विकल्प, त्याचा प्रवर्ग हा बदलता येणार नाही. त्यावेळेस त्याचा विकल्प असणार आहे ईडब्ल्यूएसच आणि त्याच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असणार आहे किंवा तो या रिझर्वेशन साठीच पात्र असणार आहे, ते असणार आहे एससीबीसी. त्यावेळेस अशा उमेदवारांनी काय करायचं, हा एक महत्वाचा आणि सगळ्यात शंका असलेला उमेदवारांचा प्रश्न आहे. त्यामुळे आयोग यावर काय निर्णय देतंय ते पाहूया. त्याचबरोबर अजून एक गोष्ट अशी आहे की ओपन आणि ईडब्ल्यूएस असे ज्याने अर्ज सादर केलेले आहेत त्यापैकी काही उमेदवारांचं आज घडीला असं झालंय
की यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेलं आहे, कुणबी यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि यांनी ओबीसीचा लाभ घेतलेला आहे. आता ह्या उमेदवारांनी नेमका विकल्प द्यायचा, एससीबीसी द्यायचा की ओपन द्यायचा की ओबीसी देण्यासाठी तर विकल्प नाही. त्यामुळं यावर आयोग नेमकं काय उत्तर देत आहे हे आता पाहूया. त्यानंतर ज्यांना शंका वाटतायत त्यांनी अर्ज लगेच भरू नका. जो 24 मे पर्यंत अवधी आहे त्यामध्ये आयोगापर्यंत वेगवेगळ्या अशा तक्रारी गेल्या किंवा मतं मांडली. आयोगाला खरंच त्याबद्दल निदर्शनास आलं की अशा गोष्टीमुळे उमेदवारांची अडचण होते किंवा एक शंका निर्माण झाली. त्यावेळेस आयोगाचं स्पष्टीकरण येणं खूप महत्वाचं आहे. तरी या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.